नमस्कार। आज शिकणार आहोत। हे बघा 9 फुलं एका बोटाने किंवा फेविकॉलच्या बॉटलने चम्मचने मी हा सामान वापरणार आहे। बघू शकता चम्मच, सुपारी किंवा काटेरी चम्मच। पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने पहिले आपण एका बोटाने काढणार आहोत। हे बघा असं आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही मी व्यवस्थित गोल केलेलं आहे। नंतर इथं आणि इथं अशा पद्धतीने बोटाने सरपत जायचं आहे आपल्याला। हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालंय। त्याच्यात आपण लाल कलर ही टाकू शकतो। आणि हे बघा मी झाकण घेतले, त्याच्याने मी गोल करून घेणार आहे। अशा पद्धतीने झाकणचाही वापर करू शकता, नाहीतर हे बघा बोटानेही सरकवू शकता। अशा पद्धतीने किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं। त्याच्यामध्ये तुम्ही पिवळा कलर ही टाकू शकता किंवा व्हाईट ही कलर टाकू शकता। अशा पद्धतीने दुसरं फूल शिकणार आहोत आपण। हे बघा मी चम्मच घेतलंय। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। खूपच सुंदर सुंदर आणि सोप्यात सोपी पद्धतीने मी फुलं आणले। चम्मचनी फक्त आपल्याला क्रॉस मध्ये असं करायचंय आणि खालीही करायचंय। खाली नाही राहिलं दांडीला तर आपल्याला रांगोळी टाकायची आहे अशा पद्धतीने। आणि बोटाने व्यवस्थित आपल्याला हे अशा पानाची किंवा कळीची आपण दांडी अशी करून घ्यायची आहे। आणि हे बघा हा चम्मच घेतलाय ना, अशा पद्धतीने आपल्याला असं करत जायचंय म्हणजे वेगळं फ्लावर असं किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार होतंय। बघू शकता तुम्ही। मधूनही आपल्याला अशा पद्धतीने करत जायचंय आणि बोटाने थोडंसं आपल्याला बाहेर फेकत जायचंय। माझे भरपूर ह्या चॅनलवर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत, म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कारण मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे। हे बघा मी मार्कर घेतले, त्याच्याने आपल्याला रेषा ओढून घेतले आहे। तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने इझिली कोणालाही अशा मी रांगोळ्या आणते। व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये डॉटही पाडू शकतो आपण। हे बघा मी सॉसची बॉटल घेतली आहे। अशा पद्धतीने अशी डॉटची डिझाईनही आपण पाडू शकतो। बघा हे वेगळंच फुल आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच येईल। कारण मी सोप्यात सोपी पद्धतीने व्हिडिओ आणते जेणेकरून तुम्हाला यायला पाहिजे। मध्ये तुम्ही दुसरा कलरही टाकू शकता लाईनमध्ये। हे बघा अशा पद्धतीने अधिक सुंदर दिसण्यासाठी शेवटपर्यंत अगदी आपले सुंदर सुंदर फुलं होणार आहेत। हे बघा मी गोल चम्मच घेतली आहे। अशा पद्धतीने गोल चम्मचने, प्लास्टिकच्या गोल चम्मचने आपल्याला गोल करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आणि हे बघा असं फिरतं फुलही आपण तयार करू शकतो। हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार होतंय बघा। इझिली कोणालाही येईल असे फ्लावर्स आहेत। कारण ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते। मध्येही आपल्याला थोडासा लाल कलर टाकून घ्यायचा आहे चम्मचने। हे बघा तुम्ही अगदी देवाऱ्यासमोर किंवा शुभ कार्याला तुम्ही टाकू शकाल। असे छोटे छोटे आणि सुंदर असे आपले कलरफुल, कलरमध्ये तर अजूनच छान दिसतं। नक्की ट्राय करा तुम्ही कलरमध्ये फ्लावर। हे बघा इझिली आता आपण हे बघा हेही फ्लावर काढणार आहोत। अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे। इथंही आपल्याला मी पहिलेही हे फुलं मी बोटाने एका बोटाने दाखवले आहेत। अशा पद्धतीने तोही व्हिडिओ माझा हे मी चम्मचने दाखवते। इझिली बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार होतंय। बघू शकता तुम्ही। याच्यातही आपल्याला लाल कलर किंवा तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता आणि गोल करू शकता। थोडंसं गोल जास्त करायचं आपल्याला याच्यात। अशा पद्धतीने हे बघा व्यवस्थित तुमचा आवडता कलर तुम्ही टाका। हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर होतंय। बघू शकता तुम्ही। आता हे फूल आहे ना, आपण चम्मचनेच आपण सगळे फुलं करणार आहे। ते बघा मी आता तुम्हाला
काटेरी चम्मचने दाखवणार. हे जोपर्यंत व्यवस्थित गोल येत नाही तोपर्यंत आपल्याला करायचं आहे. आणि हे बघा काटेरी चम्मचने आपल्याला असं सरकवायचं आहे बघा. पहिले वरती खाली अशा पद्धतीने चारी बाजूने, नंतर मध्ये जी जागा राहिली तिथं हे बघा अशा पद्धतीने हे वेगळं फूल आपलं तयार होतं आहे. याला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे असं अजून एक वेळा. हे बघा आता याला आपण मध्येही करू शकतो अशा पद्धतीने, म्हणजे वेगळं फूल तयार होतं बघा. हे बघा अशा पद्धतीने कलरही आपण मध्ये टाकू शकतो. आता मी लाल कलर बॉटलने टाका किंवा काय आपण हे बॉटलनेही टाकू शकतो अशा पद्धतीने. आता हे झालंय आपल्याला काटेरी चम्मचने. आता आपण शिकणार आहोत. हे बघा आपल्याला झाकण घ्यायचं आहे. पहिले आपल्याला बोटाने गोल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता तुम्ही थोडंसं असं गोल करून घ्यायचं आहे, म्हणजे सारख्या बाजूला आपल्याला यायला पाहिजे. भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आहेत माझे. हे बघा मी झाकण घेतलं आहे. ह्या झाकणने आपल्याला काय करायचं असं सरकवायचं आहे, नंतर असं पहिले सारख्या बाजूला सरकवायचं आहे, म्हणजे चौकोन आकारात मी जसं सरकवते त्याच्या पद्धतीने आपल्याला हे सारखं यायला पाहिजे अशा पद्धतीने. नंतर आपल्याला मधून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. नाहीत जर व्यवस्थित आला आपल्याला डबल करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित फ्लावर. हे बघा एक सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे डबल वेळा. हे बघा हे वेगळं फ्लावर तयार झालं आहे फक्त झाकणने. आता याला काय करायचं आहे आपल्याला मध्ये आपल्याला हे बघा असे कलर टाकत जायचे आहे अशा पद्धतीने. मिनी सॉसची बॉटल घेतली आहे बाजारात 50 रुपयाला भेटते किंवा 40 रुपयाला. तुम्ही नक्की आणा, ट्राय करा. त्याच्यामध्ये मी कलरची रांगोळी भरली आहे आणि तुम्ही नक्की यूज करा. यूजफुल बॉटल आहेत त्या अशा पद्धतीने. हे बघा आपल्याला काय करायचं आहे मध्ये सरकवायचं आहे काटेरी चम्मचने. हे बघा थोडंसं वरती आणि खाली, थोडंसं वरती आणि खाली, थोडंसं वरती आणि खाली, थोडंसं वरती आणि खाली अशा पद्धतीने व्यवस्थित जोपर्यंत येत नाही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. हे बघा थोडं वरती आणि थोडं खाली, थोडंसं वरती आणि अशा पद्धतीने थोडं वरती सरकून. हे बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे. याच्यामध्ये तुम्ही कलरही टाकू शकता थोडं गोल करून. मी तुम्हाला वेगळा कलर टाकून दाखवते. आता हिरवा असा कलर आपण टाकून घेणार आहोत. ह्या फक्त वरच्या बाजूला आपण हिरव्या कलरचे डॉटही टाकू शकतो. हे बघा अशा पद्धतीने खूपच सुंदर आणि बघा सोपी आपली रांगोळी झाली आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा पिवळा कलर टाकणार आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी. हे बघा किंवा ह्या बाजूलाही तुम्ही टाकू शकता दुसरा कलर, म्हणजे कलरफुल अशी छोटीशी आपली सुंदर. कधी आपल्या घरी पूजा असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर आपण अशा पद्धतीने बघा बोटाने पंचही करू शकतो तुम्ही. खूपच दिसायला खूप कठीण आहे पण खूपच इझी रांगोळी आहे. हे बघा आता आपण हे फुलं शिकणार आहोत अशा पद्धतीने. मी चम्मच घेणार आहे. चम्मचने बघा फक्त आपल्याला कळी काढायची अशा पद्धतीने. बघा कळी किती छान अशी आपली फक्त कळी आपल्याला काढायची आहे अशा पद्धतीने फुलाची कळी. हे बघा आणि त्याच्यामध्ये आपल्याला लालही कलर टाकला तर अधिक सुंदर दिसते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि थोडा पिवळा कलर टाकायचा आहे आपल्याला आणि अजून आपल्याला चम्मचने थोडंसं असं पंच करून टाकायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता ही झाली कळी. आता याला आपण पानाचाही आकार देऊ शकतो. हे बघा अशा पद्धतीने फक्त मार्करने वरती असं सरकवत जायचं आहे अशा पद्धतीने. हेही वेगळं असं आपलं पानाचा आकार तयार होतो आहे बघू शकता तुम्ही. आणि हे बघा कळीला आपल्याला असं थोडंसं बोटाने असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कळीचा आकार द्यायचा आहे, पानाची दांडीचा आकार
अशा पद्धतीने किती सुंदर असं बघा आपलं पान किंवा कळी म्हणू शकता तुम्ही. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, हे आता आपल्याला 8वं फूल काढायचं आहे. आता याला काय करणार आहोत आपण, आता याला आपण प्लास्टिकच्या चम्मचने गोल करून घेणार आहोत. बघा, बघू शकता तुम्ही. आपल्याला हे बघा असं वरती वेगळं फूल काढायचं आहे मार्करने. हे बघा, हे वेगळं फूल तयार झालं आहे. किंवा आपण याच्याने सुपारीही वापरू शकतो. बघा, मी तुम्हाला सुपारी वापरून दाखवते. ह्या बाजूला ठेवायचं, ह्या बाजूला सुपारी, ह्या बाजूला असं करून दाखवते. अशा पद्धतीने बघा, मी फेमिकॉलच्या बॉटलमध्ये सुपारी भरली आहे, फेमिकॉलच्या बॉटलमध्ये मी रांगोळी भरली आहे. आणि अशा पद्धतीने मी ही यूजफुल बॉटल आहे आणि सुपारीवर आपल्याला टाकत जायचं आहे चौकोन भागात. बघू शकता तुम्ही. नंतर जी खाली जागा असेल तिथंही आपण टाका. ही अगदी 1 मिनिटात होणारी रांगोळी. नक्की ट्राय करा, नक्कीच येईल तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये आपण कलरही टाकू शकतो. मी आता दुसरा कलर टाकून दाखवणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने 2 याच्यात टाकायचं आपल्याला. आणि 4 वरती खाली असं 4 भागात, 4 गोलमध्ये. नंतर आपण विरुद्ध कलर टाकणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने हेही आपल्याला फ्लावर तयार करू शकतो. किंवा हे बघा, असं आपण याच्यानेही छोटे छोटे नाही का ते फुलं सुंदर सुंदर दिसणारे असंही काढू शकतो. भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ ह्या चॅनलवर नक्कीच तुम्ही बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण ना मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे. कारण इझिली ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा. हे बघा, हेही छोटे छोटे किती सुंदर इझिली सुपारी ठेवून मध्ये कलर टाकला. आणि हे बघा, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. म्हणजे मी व्हिडिओ आणेल, कारण सोप्यात सोपी पद्धतीचे मला कळेल की. आणि गावाचं नावही सांगत जा, कुठून कमेंट आले असं, कारण मला कळेल की कुठून सांगताय असं. नक्कीच. हे बघा, मध्येही आपण थोडा वेगळा कलर टाकून घेऊया अशा पद्धतीने. किंवा बोटानेही गोल करू शकता. त्याच्यामध्ये विरुद्ध कलरही टाकू शकतो. बघा, व्यवस्थित आपल्याला गोल करायचं आहे तरच येतं, नाही तर येत नाही. लक्षात ठेवायचं आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने हे एकही फूल आपण दिवाळीच्या टायमाला काढलं तरी चालेल. हां, आता हे बघा, एका बोटाने मी हे दाखवणार आहे. हे बघा, आता एका बोटाने एक फूल दाखवणार आहे मी अशा पद्धतीने. हे आपलं कसं फूल आहे मी तुम्हाला सांगते. हे खराब झालं, थांब 1 मिनिट. आहोत आपण हे थोडं जवळ काढायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ, शिकवण्याची पद्धत. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने बघा, थोडंसं जास्त गोल करते मी. त्याच्यामध्ये आपण लालही कलर टाकू शकतो. बघू शकता तुम्ही. हे बघा, मी 9 फुलं काढून दाखवले. किती सुंदर असे आपले फुलं झाले.
माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद. बेशी का बता भांडी